नमस्कार मित्रांनो, मी सायबर कॅफेवरून आजचा आपला हा व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे की तुम्ही तुमचा ITIचा फॉर्म कसं भरू शकता। ITIचा फॉर्म कसं भरायचा आपण या व्हिडिओमध्ये ए टू झेड स्टेप दाखवलेली एकदम सोपी स्टेप आहे आणि फॉर्म कसा भरायचा, काय-काय माहिती टाकायची, सर्व इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर नीटपणे तुम्ही ए टू झेड इन्फॉर्मेशन बघा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। सर्वात पहिले तुम्हाला Google Chromeवरती यायचं आहे आणि तुमचं ITI ॲडमिशन 2026 हे सर्च करायचं आहे। तसंच सर्च केलं तुम्हाला या पद्धतीचा एक डेस्कटॉप ओपन होणार आहे। त्याच्यात तुम्हाला राईट साइडला न्यू कॅन्डिडेट म्हणून कॅन्डिडेट लॉगिन म्हणून तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे। जसंच तुम्ही तिथे क्लिक करणार तुम्हाला दोन ऑप्शन येणार। इथे विचारलेलं आहे की तुमचं ॲडमिशन ऑलरेडी झालेलं आहे का? जर झालं असेल तर येस करा किंवा नाही करा। तर आपल्याला मित्रांनो आपण फ्रेशर आहे त्याच्यामुळे आपण प्रत्येक दोन स्टेप विचारलेले आहेत तिथे नोच करू। दोघी नो केल्यानंतर तुम्हाला तुमचा या पद्धतीचा फॉर्म ओपन होणार आहे। सर्वात पहिले इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे। इथे नाव टाकताना कसं टाकायचं आहे तुम्हाला तुमचं पहिले फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम। फर्स्ट नेम म्हणजे तुमचं स्वतःचं नाव, मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव आणि लास्ट नेम म्हणजे तुमचे सरनेम। हे तिघी नाव टाकून त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं इथे जन्म तारीख टाकायची आहे। तुमचं जन्म तारीख जे असेल ते जन्म तारीख टाकायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे सिक्युरिटी पासवर्ड म्हणून ते टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला OTP व्हेरीफाय करायचं आहे। ह्या पेजमध्ये तुम्हाला सर्वात पहिले ही स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं नाव, नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID, जन्म तारीख आणि तुमचा पसंतीचा पासवर्ड सेट करायचा आहे। या पद्धतीचे तुम्हाला ते स्टेप कंप्लीट करून पासवर्ड सेट करून तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे। प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक नंबर जनरेट होतो म्हणजे त्याला आपण युजर ID म्हणून सांगतो। तर तुम्हाला तो महत्त्वाचा नंबर असतो ते तुम्हाला बघायचं आहे। त्याच्यामुळे नीटपणे फॉर्म भरून घ्या, व्यवस्थित माहिती लिहा, जे सर्वात पहिले त्याच्यात पहिले वाचून घ्या, मग फाईल लिहा। याच्यानंतर बघा याच्या पद्धतीने तुम्हाला तुमचा युजर नेम भेटून जाणार। त्याच्यानंतर प्रोसीड आणि लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रोसीड आणि लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म लॉग इन करून घ्यायचा आहे। लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या पद्धतीचा एक डेस्कटॉप ओपन होईल। तिथे दाखवणार तुम्हाला तुमचं ट्रेनिंग कोर्स म्हणजे प्रोसीड टू तुम्हाला प्रोफाईलवरतीच क्लिक करायचं आहे। सोपं म्हणजे तुम्हाला तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे विचारलेलं आहे का तुमच्या आधार कार्डला जो विचारलेला आहे तुम्ही नीटपणे बघून घ्या। ऑर्फन म्हणजे तुमचे आई वडील हयात आहे का? हयात असेल तर यस किंवा अदरवाईज नो, असं या पद्धतीने तुम्हाला पूर्ण ए टू झेड इन्फॉर्मेशन फिल करायची आहे। इथे विचारलेलं आहे ऑर्फन म्हणजे तुमचे आई वडील आहे का नाही, तर नो करायचं आहे। नो केल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि कंटिन्यूवरती या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। याच्यानंतर तुम्हाला तुमचे वडिलांचं नाव टाकायचं आहे, तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे तुम्हाला। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे। आईचं नाव टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली तुमचं ॲन्युअल इन्कम विचारलेलं आहे का, तुमचं उत्पन्न किती आहे ते विचारलेलं आहे, ते उत्पन्न टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं इथे बघा काय काय विचारलेलं आहे, डोमसाईल आहे का, डोमसाईल असेल तर तुमचं कोणत्या राज्याचं डोमसाईल आहे, कोणत्या डिस्ट्रिक्टचं डोमसाईल आहे। त्याच्यानंतर तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे। म्हणजे या पेजमध्ये तुम्हाला तुमच्या आईचं आणि वडिलांच्या दोघींची माहिती तुम्हाला तिथे टाकायची आहे। या पद्धतीने तुम्हाला ही माहिती पूर्ण कंप्लीट करून सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर तुम्हाला एक पान ओपन आहे। याच्यात तुम्हाला या पानामध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे। तुमचा जे पण पत्ता असेल ते पत्ता तुम्हाला नीटपणे तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस इथे तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे। मी जसं करतोय मित्रांनो तसं तुम्ही करा, तुम्हाला सोपं पडेल। ए टू झेड इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही नीटपणे बघून पूर्ण स्टेप कंप्लीट करा।